नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। लाडकी बहीण योजना अंतर्गत एक आनंदाची बातमी आलेली आहे। तत्काळ पैसे मिळणार आहे। महिला व बाल विकास मंत्री कार्यालयामधून एक माहिती समोर आलेली आहे। तर ती माहिती काय आहे सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। लाडकी बहीण योजनेचा अर्ज स्वीकारला, पण पैसे कधी येणार? सप्टेंबरमध्ये अर्ज भरल्यावर किती पैसे मिळणार? तुमच्या मनातील सर्व प्रश्नाचे उत्तरे आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर मित्रांनो, बघू शकता लाडकी बहीण योजनेचा अर्ज ज्या महिलांना भरला आहे, तर आतापर्यंत महिलांना दर महिन्याला थेट त्यांच्या खात्यामध्ये DDP मार्फत हे पैसे जमा होणार आहे। तर DDP प्रणालीद्वारे हे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। महिलांना दर महिन्याला थेट त्यांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा होणार आहे। याकरिता महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली आहे आणि त्याचबरोबर या योजनेसाठी राज्यभरातील कोट्यावधी महिलांना अर्जसुद्धा केला आहे। तर आतापर्यंत जवळपास 1.5 लाखाहून अधिक महिलांना या योजनेचा सन्मान निधी मिळालेला आहे। परंतु अर्ज भरूनही काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत। तर त्यांच्या खात्यामध्ये पैसे कधी जमा होणार आहे यासह तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर लाडकी बहीण योजनेचा अर्ज आता भरू शकता का, हा प्रश्न तुमच्या मनात असेल तर राज्यातील पावसाळी अधिवेशनामध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती। त्यानुसार 15 ऑगस्टपर्यंत महिलांना अर्ज करता येणार होता। परंतु विविध तांत्रिकी अडचणीमुळे व कागदपत्राच्या घोळामुळे ही मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आलेली होती। तर परंतु आता 31 ऑगस्टपर्यंत वाढवली होती, पण अनेक महिलांचा अर्ज भरणे नसल्याने ती मुदत आता 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे। तर त्यामुळे तुम्ही पात्र असाल तर आतासुद्धा तुम्ही अर्ज करू शकता। तर इथं बघू शकता महिला व बालविकास मंत्री अदिती सुनील तटकरे यांनी एक GR प्रसिद्ध केला आहे। तो GR सुद्धा तुम्ही इथं वाचून घ्या, संपूर्ण माहिती GR मध्ये दिलेली आहे। तर दुसरा प्रश्न काय आहे तो सुद्धा आपण जाणून घेऊया। या योजनेसाठी जॉईंट अकाउंट चालेल का? तर सर्वांच्या मनामध्ये असं असेल की आपलं जॉईंट अकाउंट आहे तर ते जॉईंट अकाउंट आपलं चालेल का? तर इथं जॉईंट अकाउंट चालणार नाही, कारण की इथं बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना मिळावा, त्यांच्या सन्मान निधीचा वापर फक्त महिला स्वतः करतील याकरिता योजनेसाठी व्यक्तिगत स्वातंत्र्याचं खातं नियम करण्यात आला आहे। त्यामुळे योजनेसाठी जॉईंट अकाउंट धारक महिला पात्र ठरणार नाहीत। त्यामुळे तुमचं स्वतःचे खाते नसेल तर तुम्हाला नजीकच्या कोणत्याही बँकेमध्ये जाऊन नवं खातं उघडावं लागेल। तर याचं तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा खातं ओपन करू शकता। DDP प्रणालीसुद्धा त्याचे ऑटोमॅटिकली तुम्हाला मिळून जाईल आणि तुमचे येणारे पैसे तुमचे या खात्यामध्ये सुद्धा जमा होणार आहे। तर त्यानंतर तिसरा प्रश्न काय आहे तो सुद्धा जाणून घेऊया। सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज भरल्यानंतर नक्की पैसे किती येणार आहे? तर इथं बघू शकता ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज भरलेला पात्र महिलांना जुलै ऑगस्ट अशा 2 महिन्याचे पैसे मिळणार आहे। तर त्यामुळे सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज करणाऱ्या पात्र महिलांना 3,000 रुपये मिळणार आहे। 1 महिन्याचेच पैसे मिळणार आहे असा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जातोय। मात्र याबाबत सरकारने कोणतीही अधिकृत घोषणा केली नसल्याचं अदिती तटकरे यांनी कार्यालयातून सांगण्यात आले आहे। त्यामुळे सोशल मीडियावरती फिरणाऱ्या कोणत्याही वृत्तावरती महिलांना विश्वास ठेवू नका असं आव्हानसुद्धा केलं आहे, असं सुद्धा यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, चौथा प्रश्न काय आहे तो सुद्धा जाणून घेऊया। अर्ज स्वीकारला गेला तरी सुद्धा पैसे आले नाहीत, तर नेमकं का आले नाही ते जाणून घेऊया। तर अनेक महिलांना अर्ज स्वीकारला गेला आहे, परंतु अद्याप हे पैसे मिळाले नाहीत। असं तुमच्याही बाबतीत झालं असेल तर तुम्हाला आधार कार्ड बँकेशी लिंक आहे की नाही ते एकदा चेक करा। जर आपलं खातं हे बँकेशी लिंक आहे का, DDP प्रणालीद्वारे पैसे जमा होणार आहे, आपल्या आधारला बँक खाते लिंक आहे का ते एकदा चेक करून घ्या। त्यानंतरच तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये मिळतील। जर लिंक नसेल तर बँक खात्यामध्ये जाऊन तत्काळ लिंक करून घ्या। या प्रक्रियेत फार दिवस लागत नाही, त्यामुळे आधार बँकेशी लिंक केल्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येतील।
जर लिंक नसल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही, तर तुम्ही थोड्याच वेळात प्रतीक्षा करू शकता, असंही आदिती तटकरे यांनी कार्यालयातून सांगितलं आहे. आदिती तटकरे यांनी ही सर्व माहिती सांगितलेलं आहे. मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असेच नवनवीन माहिती आपण तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. व्हिडिओला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरसुद्धा करा.